होळीच्या दिवशी आकाशात दिसणार ब्लड मून. 3 मार्चला लागणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. होळीच्या दिवशी हे खगोलीय घटना घडत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून ह्याला विशेषतः महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. होळीच्या दिवशी ही खगोलीय घटना घडत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता ब्लड मून लालसर दृश्य दिसते. या ग्रहणाचा परिणाम भारतात कितपत जाणवणार आहे आणि सूतक काळ कधीपासून मान्य राहणार आहे याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या ग्रहणाचा परिणाम भारतात कुठे कुठे जाणणार आहे आपण ते बघणार आहोत. चंद्रग्रहणाची वेळ 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:16 उपछाया टप्प्याने ग्रहणाची सुरुवात होईल. त्यानंतर 3:21 प्रछाया टप्पा सुरू होईल. सायंकाळी 4:35 खगाग्रहाची सुरुवात होईल. 5:04 परमग्रास अवस्था येईल. 5:33 खगास ग्रह समाप्त होईल. संपूर्ण प्रक्रिया सायंकाळी 7:52 उपछाया सममितीने पूर्ण होईल. चंद्रोदय सायंकाळी 6:26 होणार असल्याने काही भागात ग्रहणाचे दृश्य मर्यादित स्वरूपात आहे. हे चंद्रग्रहण भारतात दृश्यमान राहणार आहे. विशेषतः पूर्व भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम, राजस्थान, कोलकाता, गुवाहाटी, इटानगर, हजोलम या भागात दिसणार आहे. तसेच दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, लखनौ, जयपूर इथे ग्रहण आंशिक स्वरूपात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात धार्मिक नियमाचे पालन केले जाणार आहे. हिंदू परंपरेनुसार चंद्रग्रहण सुरू होण्याची 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. त्यामुळे 3 मार्च रोजी सकाळी 9:39 सूतक लागू होईल आणि ग्रहण समाप्तीपर्यंत मान्य राहील. या काळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातील. पूजा पाठ टाळले जातात. अन्न शिजवणे व सेवन करणे ही टाळले जाते. गर्भवती महिलांना विशेषतः काळजी घेण्याचे पारंपरिक समज आहे. यंदा होळीचा दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येत असल्याने धार्मिक गणनेनुसार होलिका दहन सूतक सुरू होण्यापूर्वी आणि विशेषतः मुहूर्ताच्या करण्यात शिफारस विद्वानांकडून केली जाते. स्थानिक परंपरा आणि पंचांगानुसार वेळ निश्चित केली जाईल. या दिवशी चंद्र सिंह राशीत आणि केतू सोबत स्थित राहणार आहे असल्याने ज्योतिषीय गणित सांगते काही राशीवर मानसिक तणाव, निर्णयाचे गोंधळ आणि अनपेक्षित घडामोडीचा परिणाम जाणवू शकतो. तथापि याचा परिणाम वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून असतो. आता ब्लड मून म्हणजे काय? पूर्ण चंद्र पृथ्वीला वातावरणातून जाणाऱ्या सूर्यकिरणामुळे चंद्राला लालसर छटा प्राप्त होतो. या दृश्याला ब्लड मून असे म्हटले जाते. नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामागे वैज्ञानिक कारण आहे.